दिनांक 22 दिसंबर 2025 को तालुका उपनिबंधक कोलेकर साहब छत्रपति संभाजीनगर के मार्गदर्शन में तथा उपलेखा अधिकारी संतोष साठे की उपस्थिति में शांतिपूर्ण चुनाव संपन्न हुआ। विविध कार्यकारी सहकारी सोसाइटी कृष्णापुरवाड़ी कोल्ठान के चेयरमैन पद पर विठल पाटिल चौहान तथा वाइस चेयरमैन पद पर दल सिंह आसाराम गुसिगे का चयन किया गया। इस अवसर पर जिला परिषद सदस्य संतोष शेजोल, पूर्व चेयरमैन पूर्णिमा सिंह बहुरे, विष्णु पाटिल दौड़, सरपंच विजय सिंह गुसिगे, चरण सिंह बहुरे, चरण कवंदे सहित बड़ी संख्या में ग्रामवासी उपस्थित थे। पिन घ्या मोबाईल ठेवला नाही काय मतदान का गोकुळात देऊ का बाई इकडे 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 बदल गाव तर असल्याने आता आपण अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणजे तिन्ही फॉर्म आपण छाननी करणार आहे। त्या छाननीमध्ये काही निदर्शनास आलं तर आपण ते रिजेक्ट करू शकतो, परंतु जर काही निदर्शनास नाही आले तर 2 फॉर्म तुमचे ते राहील, उपाध्यक्ष तुमचा बिनविरोध निवडून येईल। त्यानंतर 12 ते 12:30च्या दरम्यान छाननी झाल्याच्या नंतर जे फॉर्म आपले छाननी झाल्यानंतर जे करेक्ट आहे ते आपण त्याची यादी तुम्हाला जाहीर करू, म्हणजे तुम्हाला सांगू हे नाव आहे। त्या संदर्भात 12:30 ते 1च्या दरम्यान ते फॉर्म तुम्हाला वापस घेण्यासाठी अर्धा तास वेळ दिला जाईल। ते तुमच्यात समुपदेशन करून वापस घ्यायचं कसं काय ते तुम्ही ठरवायचं। जर समजा त्या कालावधीमध्ये तुम्ही वापस घेतला नाही तर आपल्याला ते 2 नावं जाहीर करून मग तुम्हाला ते चिन्ह वाटप दिले जाईल। तुमच्या नावासमोर एक तुम्हाला पर्ची दिली जाईल, तिकडे जाऊन तुम्ही ते एकाला पाठवलं जाईल। ज्याचं नाव घेतलं त्यांनी इथं सही करायची, नाव लिहायचं, तिकडे जाऊन त्या नावासमोर त्यांनी किंवा चिन्हासमोर त्यांनी नाव वाचून किंवा चिन्हाचं हे करून तिथे जाऊन एक शिक्का मारणे, तिथे खाली म्हणलेले कोणत्या एका चिन्ह बाण पडले तर शिक्का मार। त्यामुळे तुम्हाला कमीत कमी 1 वाजेचा टाइम आहे तुमच्या अध्यक्षामध्ये निवड करण्याचं, तुमचं समन्वय साधून हे करण्याचं। त्याच्यानंतर तुमचं ते माध्यम पद्धतीने तिथे मारल्यानंतर
तिथे घेऊन इथं टाकून द्यायचं. हे तुमच्या समोरच खोलल्या जाणार, तुमचं मोजल्या जाणार, तुमचं समोर निवड केली जाणार. काही कोणाच्या शंका असेल ते विचार. त्याच्यासाठी आपण हे करणार आहे ना. तसं म्हणता येईल, तसं म्हणता येईल. कसं माहिती का, आज चिन्ह आहे, गावातच म्हणता येईल, पण दोन चिन्ह आहे याच्यावर. दोन चिन्ह आहे आणि नाव आहे. नावासमोर तुम्हाला ते चिन्हाच्या समोर मारायचे. त्याच्यामध्ये तुमचे दोन आहे चिन्ह. काय माहिती का, समजलं नाही आता ते सज्ज आता ते त्याच्यावर आहे ना. समजलं नाही म्हणजे संचालक राहतात म्हणजे त्यांना समजायला पाहिजे. नाही तुम्ही त्या समजून त्याला इथे एक नाव राहील, इथे एक नाव राहील. आता चिन्ह वाटप करतात ते तुमच्या ठरायचे दोघांमध्ये. तुम्हाला कोणतं घ्यायचं नाही, यांना कोणतं घ्यायचं, त्याप्रमाणे आपण ते नाव टाकून द्या ना. आता ते नावाच्या समोर हे चिन्ह तुम्ही हे करायचं. तुम्हाला त्याच्यामध्ये काय माहिती का, इथे वेळ काही नाही. इथं तुमचं आम्ही पर्ची फाडून घेणार, इथं नाव सही लिहून घेणार, हे तुमच्याकडे जाणार. तुम्ही या दोन्हीतून चिन्हावर एक शिक्का मारून बंद हे करून याच्यामध्ये आणून टाकायचं. हे तुमच्या समोर ठेवलेली पेटी, त्या पेटीत तुमच्या समोर ठेवून आणून टाकायचं. हे तिथूनच ओपन करणार आपण आणि समोर तुम्हाला दाखवणार. ज्याला महाराज ते म्हणून मला घेऊन जाणार. होऊन जाणार म्हणजे कसं होऊन जाणार, सही वगैरे करता येतं सगळे. असं नाही होऊन जायचं काही नाही. आपण त्याच्यासाठीच आपण ठेवणार ना एक 10-5 मिनिटं. तुम्हाला लगेच आवडतं म्हणून हे करणार ना. आम्ही फक्त एका माणसाला पाठवणार, तो बरोबर चिन्ह एकाच माणूस पाठवतो. त्याचं नाव घेतलं तो जाणार, मारणार, आणून टाकणार. दुसऱ्याचं नाव घेणार, तो जाणार, आणून मारून टाकणार. तिसऱ्याचं नाव घेणार, जाणार, आणून मारून टाकणार. कोणी कोणासोबत जाणार नाही, कोणी कोणासोबत हे करणार नाही. तिथं पण ते आपण हे काय तिथं तुमचं नाव सांगा आणि सोसायटीमध्ये कुठली सोसायटीची निवडणूक होती? माझं नाव विठ्ठल मुरलीधर चव्हाण. विकास सोसायटी कृष्णापूरवाडी कोलठाण येथून चेअरमनपदी नियुक्ती झाल्याबद्दल मी सर्वांचे संचालकाचे आभार मानतो आणि अधिकाऱ्याचे पण आभार मानतो. तरी सर्वांना मला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार आणि धन्यवादही देतो. तुमच्या विरोधात कोण उभं होतं? अजून किती लोक होते? माझ्या विरोधामध्ये आमची 13 संचालकाची गोडी होती, पण एक बिनविरोध आले होते आणि 12 जणांमध्ये निवड झाली. त्याच्यामध्ये 7 आमचे आले, 6 आमचे आले, 6 त्यांची आली, पण आमचा एक बिनविरोध आलेला होता म्हणून आमचे 7 झाले. त्या बहुमतानं सर्व संचालकांनी मतदान करून मला चेअरमनपदी निवडून दिलं. त्याबद्दल सर्वांचे संचालकाचे व माझ्या सर्व कार्यकर्ते आणि माझे नेते मंडळी मला सहकार्य त्यांच्याबद्दल त्यांच्याशी आभार मानतो. आता त्यांच्यासाठी किंवा तुमच्या जे सोसायटीसाठी काय काय कामं थांबलेले होते तुम्ही पूर्ण करणार का? ते जे आपल्या माझ्यावर जो गावानं हे दिला, बोजा दिला आणि तो काम करण्याची मला संधी दिली, जो कामाची मला संधी आणि मला जसं माहीत होईल, कारण मी पण पहिल्या वेळेसच चेअरमन झालेलो आहे, त्याच्यामुळे मला सगळा अभ्यास करून काय काय कामाचा विकास करायचा आणि काय नाही करायचं हे आपण बैठकीत बसून सगळ्याच्या विचाराने मीटिंग घेऊन आणि पुढच्या कामाची वाटचाल करू. कोणते जे कामं होते जे थांबलेले होते आतापर्यंत? ते बरेच कामं होते. म्हणजे कोणी संचालक म्हणजे काय आमची पडलेली होती, फक्त एक नाव म्हणून जिद्द होती लोकांना, बाबा आपल्याला संचालक व्हायचं, चेअरमन व्हायचं. त्यांना बस काय कारण काहीच केलेलं नाही. त्यांचं ऑफिस पण नाही आहे. आता ऑफिस आणि सगळं बनवून आम्ही पुढल्या कामाला सुरुवात करू. संचालकाला मंडळाला हे घेऊन विश्वासात घेऊन महत्वाचा जे मुद्दा आहे शेतकऱ्यासाठी जे योजना आहे त्याही सुद्धा आपण राबवू. सगळ्याच्या माध्यमातून जे हे होईल ते शेतकऱ्यासाठी जितनं प्रयत्न होईल तेवढे प्रयत्न करू. तुमचं नाव सांगा. तुम्ही बिनविरोध आलेले उपाध्यक्षासाठी. माझं नाव दलसिंग आसाराम भुसिंगे असून माझी चेअरमन या पदासाठी बिनविरोध निवड झालेली आहे. तरी गावातील विविध कामं जे रोखलेली होती स्थगित मिळेल त्याला आपण पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करू. शेतकऱ्याला हर तऱ्हेने आपण मदत करणार आहोत.